नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सौ आशा उपरकर, पार्लेटियक विद्यालय मराठी माध्यमाची विज्ञान शिक्षिका. आज आपण अ, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विभागातील प्रकरण 4 चा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. आता या प्रकरणाकरता पाठामध्ये 5 गुण आहेत आणि विकल्पासहित या पाठाला 7 गुण बोर्डाच्या परीक्षेकरता आहेत. आता आपण पाहूया की या पाठातील वगळलेला भाग काय आहे. अ, या ठिकाणी अभ्यासक्रमातील वगळलेल्या भागामध्ये पान नंबर 36 पासून 46 पर्यंत प्रकरणातील अभ्यासक्रम वगळलेला आहे. यामध्ये साधारणतः महत्वाचं जे आहे म्हणजे मागच्या दुसऱ्या धड्यात पाठात मी म्हटलं होतं की ओघ तक्ता हा महत्वाचा असेल, पण या ठिकाणी ओघ तक्ता हा प्रकरणातला भाग वगळलेला आहे. आता कोणकोणते प्रकरणातील वगळलेले भाग आहेत, तर पान नंबर 37 वरचा तक्ता जो आहे तो म्हणजे परिसंस्थेवरती, की जिथे अ, अ, अज अजैविक आणि जैविक अ, भागावरचा जो ओघ तक्ता आहे, तो भाग वगळलेला आहे. त्याचबरोबर 38व्या पानावरती पर्यावरणावरती जो तक्ता आहे पूर्ण करायला, तोही पाठातनं वगळलेला. म्हणजे या भागावरती प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे. 39 पानावरचा तक्ता पूर्ण करायला आहे. हवा प्रदूषणावरचा तोही तक्ता पूर्णपणे इथे वगळलेला आहे. 40 नंबरच्या पानावरचा जो ओघ तक्ता आहे, तोही संवर्धनाची गरज या मुद्द्यातला हा भागही ओघ तक्ता वगळलेला आहे. त्यानंतर आहे 43व्या पानावरती अ, ज जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल त्याबाबतचा स्वयंसेवी संस्थांचा जो तक्ता आहे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय, तो तक्ता पूर्णपणे अभ्यासातनं वगळलेला आहे. आणि शेवटचा 44 पानावरचा इथे तक्ता जो आहे, तो आहे पर्यावरणातील मानवाची भूमिका. हा जो तक्ता आहे, तो तक्ता अभ्यासक्रमातनं म्हणजेच या ओघ तक्त्यांवरती प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतरचा जो महत्वाचे मुद्दे या पाठात आपण कोणते पाहणार आहोत, तर परिसंस्था म्हणजेच पुनरावलोकन. म्हणजे इयत्ता 9वी मध्ये आपण जो परिसंस्थेचा अभ्यास केला त्यावरती पुन्हा उजळणी वजा प्रश्न आहेत. त्यानंतर पर्यावरण आणि परिसंस्था संबंधित मुद्दे आहे. पर्यावरण संवर्धन कसं त्याबाबत मुद्दा आहे. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यावरती आपण अभ्यास करणार आहोत. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोणती आहेत, तोही मुद्दा इथे त्या पाठात अ, गृहीत आहे. परिसंस्था. आता हा जो पहिला मुद्दा आपण या पाठात अभ्यासतो. परिसंस्था म्हणजेच काय? तर परिसंस्थेमध्ये असलेल्या अजैविक आणि जैविक घटकांचा आपण अभ्यास करणार. अजैविक घटक कोणते आहेत? तर सूर्यप्रकाश, हवा, तापमान, पाणी, आर्द्रता आणि त्याचबरोबर परिसंस्थेतील जैविक घटक जे सजीव घटक आहेत, म्हणजेच वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, कवक याबाबत या दोन्हींच्या अ, परस्पर मध्ये परिसंस्था निर्माण होत असते. आता इथे एक उदाहरण आपण पाहूया. वनस्पती ज्या आहेत अ, उत्पादक घटक, या उत्पादक घटकांपासून उत्पादक घटकांवरती शाकाहारी म्हणजेच गाय, शेळी यासारखे प्राणी जे आहेत, शाकाहारी प्राणी उपजीविका करतात. मांसाहारी त्या त्या शाकाहारी प्राण्यांना आपण प्राथमिक भक्षक म्हणतो आणि त्यावरती उपजीविका करणारे दुसरे घटक म्हणजे मांसाहारी प्राणी. म्हणजे जे हिंस्र श्वापद आहेत, त्यावरती उपजीविका करतात. त्या हिंस्र श्वापदांवरती म्हणजे मांसाहारी भक्षक जे आहेत, द्वितीय भक्षक त्यावरती सर्वोच्च भक्षक ज्यांना आपण तृतीय भक्षक म्हणतो, ते उपजीविका करतात. आणि या सगळ्यांवरती सगळ्यांचा विघटन करण्याची प्रक्रिया विघटकांकडून किंवा सूक्ष्मजीव, जीवाणूंपासून केली जाते. आता या पाठातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे परिच्छेदावरती आधारित झालेला प्रश्न. त्याकरता मी एक पाठातलाच परिच्छेद घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकाल की भात शेतीवरचं एक उदाहरण इथे दिलेलं आहे. भात शेतीवरती कशाप्रकारे अन्नासाठी अवलंबून असतो. नागतोड्यावरती चिखलात राहणारे बेडूक उपजीविका करतात. बेडकावरती उपजीविका करणारे साप आहेत. आता ह्या उदाहरणामध्ये भात शेतीवर हे उत्पादक आहेत वनस्पती आणि अ, नागतोडा प्राथमिक भक्षक, अ, त्यानंतर बेडूक हा मांसाहारी भक्षक किंवा द्वितीय भक्षक होईल आणि साप हा तृतीय भक्षक होतो. आता ह्यामध्ये ह्या परिच्छेदावरती आधारित प्रश्न कसे विचारले जातील, तर भाताच्या पिकांवरती काय परिणाम होईल, म्हणजे जर बेडकांची संख्या, आता या ठिकाणी बेडूक हा द्वितीय भक्षक जर कमी झाला तर भाताच्या शेतीवरती काय परिणाम होईल. तर इथे बेडका
ची संख्या कमी झाली तर त्याच्यावरती त्यांना भक्ष्य म्हणून असणारे नाकतोड्यांची संख्या वाढेल आणि पर्यायाने भात शेतीचं प्रमाण नाकतोड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे भात शेतीचं प्रमाणावरती शेतीवरती त्याचा विपरीत परिणाम होईल, त्याचं उत्पन्न घटेल. त्याचबरोबर इथे दुसरा प्रश्न आहे, कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल आणि कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल? म्हणजेच इथे अ, बेडकांची संख्या बेडकांची संख्या वाढेल, नाकतोड्यांची संख्या वाढेल आणि बेडकांची संख्या कमी असल्यामुळे त्याच्यावरती उपजीविका करणाऱ्या सापांची संख्या कमी होईल. मग त्यामुळे एकंदरीत या परिसंस्थेवरती तर ही परिसंस्था पूर्णपणे विस्कळीत होईल. तर अशा प्रकारे परिच्छेदावरती आधारित प्रश्नांचा एक नमुना आपण या ठिकाणी पाहिला आहे. त्यानंतर जो येतो मुद्दा म्हणजे पुस्तकातला म्हणजे पर्यावरण आणि परिसंस्था संबंध. यामध्ये आपल्याला पर्यावरण म्हणजे काय ही व्याख्या अपेक्षित राहील. म्हणजेच आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक, जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. पर्यावरणाचे 2 घटक आहेत. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक आहेत आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटकांचे किंवा मानवनिर्मित घटकांचे सुद्धा जैविक आणि अजैविक घटक असतात. मग यावरती आधारित ह्या भागावरती आधारित प्रश्न असे असतील, व्याख्या लिहा. म्हणजेच पर्यावरण, परिस्थितिकी किंवा परिसंस्था यांच्या व्याख्या आपल्याला पुस्तकात दिलेल्या आहेत. आधारित प्रश्न असतील, गालेल्या जागा लिहा. योग्य पर्याय म्हणजे पर्याय दिले त्यातला योग्य पर्याय, अचूक पर्याय निवडा. परिच्छेदावरती आधारित जसा आता आपण एक प्रश्न पाहिला तो असेल. एका वाक्यात उत्तरे द्या. यासारखे प्रश्न या भागावरती विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धन. आता इथे पर्यावरण संवर्धनामध्ये प्रदूषण म्हणजे काय हा पहिला मुद्दा आपल्या पुस्तकात आहे. म्हणजेच काय तर नैसर्गिक घटना आणि मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणावर झालेली अनावश्यक किंवा अस्वीकार्य म्हणजे जी मानवाला आवश्यक नाहीये असे बदल जे आहेत किंवा पर्यावरणाला जे आवश्यक बदल आहेत त्यांना अनावश्यक बदल जे आहेत त्यांना प्रदूषण असं म्हटलं जातं. प्रदूषणाची कारणं आपल्याला पुस्तकात दिलेली आहेत ती म्हणजे औद्योगिकरण किंवा नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर केला, जंगलतोड केली, अनियोजित नागरीकरण केलं, लोकसंख्येचा विस्फोट या सगळ्या कारणांमुळे प्रदूषण होण्याची शक्यता असते. आता त्यावरती आधारित प्रश्नांना पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत किंवा मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कोणतीही 4 कारणं प्रदूषणाची लिहा. तर आपल्याला तुम्हाला इथे हा मुद्दा लिहिता येण्यासारखा आहे. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी टीप लिहा. म्हणजेच औद्योगिकरण, जंगलतोड, लोकसंख्येचा विस्फोट यावरती टीप लिहा म्हणून प्रश्न सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. आता कोणकोणत्या प्रकारचं प्रदूषण आहे? तर हवेमधून होणारं हवेतले प्रदूषण, जलप्रदूषण, भूप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, औष्णिक प्रदूषण आणि प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण. असे वेगवेगळ्या प्रदूषणाचे प्रकार आहेत. तर यातले काही प्रकार हे नैसर्गिक आणि काही प्रकार मानवनिर्मित आहेत. तर तुम्हाला यात फरक स्पष्ट करा किंवा कोणते पर्याय आहेत ते निवडायला विचारले जाण्याची शक्यता आहे. तर त्याचबरोबर शास्त्रीय कारणे द्या असा प्रश्न म्हणजे आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. तर त्याचं काय वैशिष्ट्य, काय महत्व आहे? का ही गरज निर्माण झाली? तर तुम्हाला स्पष्टीकरण मुद्द्यांसहित देणं आवश्यक असेल. त्यानंतरचा आपल्याला जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धनाची गरज. मग या ठिकाणी पर्यावरण संवर्धनाची का गरज भासली? संवर्धनासंबंधी काय कायदे आहेत? आणि त्याबाबत हे कायदे आपल्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीत. त्यामुळे याची जनजागृती होणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी संवर्धनामध्ये जनजागृती कशी? तर पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण होणं, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणं, शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणं. म्हणजेच जर लहान वयापासूनच जर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण केली, तर पुढे मोठं होऊन त्यांना त्याबाबतची पर्यावरणाची गरज काय आहे किंवा काय फायदे असतात, कशाप्रकारे त्याचं संवर्धन करावं याबाबत ते सज्ञान होतील. तर यावरती आधारित सुद्धा परिच्छेदावरती एक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे या विधानाचं स्पष्टीकरण द्या. याचे अचूक मुद्दे पुस्तकातल्या या परिच्छेदामध्ये दिलेले आहे. त्यामुळे तुम्हाला सहज याचं उत्तर व्यवस्थित आणि मुद्देसूद लिहिता येईल. बरं त्यानंतरचं आहे ते पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. आता इथे पहिला प्रश्न येतो तो म्हणजे मानवाची भूमिका महत्वाची आहे. आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्वाची आहे.
तर यामध्ये मानवाचीच भूमिका का? तर मानव हा जो इतर प्राण्यांपेक्षा मानव हा आपली बुद्धी प्रगल्भ बुद्धीचा किंवा स्मरणशक्ती जास्त असते किंवा कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा तो त्याचे स्थान महत्त्वपूर्ण ठरवतो आणि त्यामुळे त्याने निसर्गावरती प्रभुत्व स्थापन केलं. म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्तीचा आपल्या गरजेनुसार त्याने विनियोग केला. आता हे करत असतानाच या सगळ्या घटनांमुळे म्हणजे आपण कारणं देऊ शकतो. नागरीकरण केलं किंवा औद्योगिकरण किंवा धरणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कशाप्रकारे विनियोग केला ते तुम्ही स्पष्ट करू शकता आणि त्याचबरोबर या नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर केल्याबरोबरच काय झालं तर पर्यावरणाचा समतोल बिघडला आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली. हेही तुम्ही म्हणजे दोन्ही दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा पण इथे मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये पर्यावरण संवर्धनामध्ये परिच्छेद पान नंबर 41 वरचा जो परिच्छेद आहे त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. अगदी त्याचबरोबर 42 पानावरती जाधव मुलाई पयांग यांचं अतुलनीय कार्य. आता कोणते कार्य आहे? तर त्यांनी त्या नदीला पूर आल्यानंतर सापांची संख्या कमी झाली आणि त्यानंतर त्यांनी तिथे प्रथम सुरुवातीला अ, बांबूच्या झाडांची लागवड केली. हळू-हळू त्याची संख्या किती वाढली 1368 पर्यंत बांबूची झाडं झाली. असं मोठं जंगल तयार केलं आणि वनविभागाने पण या भागामध्ये सहभाग घेतला. पण वनविभागाचं कार्य स्थगित झाल्यानंतर सुद्धा मुलाई पयांग यांनी हे कार्य अखंडित चालू ठेवलं आणि म्हणून त्यांच्या कार्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं. त्याला पद्मश्री पुरस्कार दिला गेला शासनाकडून आणि त्यानंतर पण एक प्रश्न येतो, की जाधव मुलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला काय बोध होतो? म्हणजेच अनेक माणसांनी जंगलतोड केली, पण जर एका माणसाने जर विचार केला, तर एक माणूस सुद्धा अख्खं जंगल पुन्हा निर्माण करू शकतो, हा बोध आपल्याला त्यातून मिळतो. तर हे तुम्हाला स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि याचं उत्तर तुम्हाला पान नंबर 42 वरती सहज मिळेल. बरं, त्यानंतरचा मुद्दा जो आपण अभ्यासतो या पाठामध्ये तो आहे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. इथे महत्वाचं आहे की जैवविविधता म्हणजे काय? तर इथे व्याख्या द्या याबाबत प्रश्न विचारला जाईल. म्हणजेच काय? तर निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीव सृष्टीची समृद्धी लाभली त्याला जैवविविधता म्हणतात. म्हणजे ही व्याख्या या ठिकाणी महत्वाची आहे आणि याच्या 3 पातळ्या आहेत. कोणकोणत्या आहेत त्या? तर अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेतील विविधता. इथे प्रश्न असा विचारला जाण्याची शक्यता आहे, की जैवविविधता म्हणजे काय आणि त्याच्या 3 पातळ्या कोणत्या? तर ह्या पूर्णपणे म्हणजे 1 मार्क जैवविविधतेला आणि 3 पातळ्या लिहिल्या किंवा अर्धा मार्क जैवविविधता म्हणजे काय आणि 3 पातळ्या प्रत्येकी अर्धा-अर्धा मार्क असं 2 मार्कांचा प्रश्न इथे विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जैवविविधता पूर्णपणे टीप लिहा असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्या पुढच्याच पानावरती आपल्याला प्रश्न आहे, ती देवराई म्हणजे काय? तर इथे टीप लिहा म्हणून विचारलं जाण्याची शक्यता आहे. देवराई म्हणजेच जो जो जंगलाचा प्रदेश वनविभाग देवाच्या नावाने सोडला जातो, त्याला देवराई असं म्हटलं जातं आणि त्याचं संरक्षण शासनाकडून न होता तेथील लोकांकडूनच केलं जातं. देवाचा डोंगर किंवा देवाचं जंगल म्हणून त्याला संरक्षण दिलं जात असतं आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जंगलतोड त्या ठिकाणी होत नाही, असे मुद्दे तुम्हाला त्या टिपेमध्ये लिहिता येतील. त्याचबरोबर आहे ते जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. इथे मुद्देसूद प्रत्येक भागाचे अ, किती टक्केवारी आहे तीही या ठिकाणी पुस्तकात अचूक दिलेली आहे. त्यामुळे ती अचूक उत्तर लिहिणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे सगळ्यात शेवटचा भाग आपण इथे पाहतो, की धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. हं. आता इथे अगदी सरळ प्रश्न मी इथे तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तो म्हणजे जोड्या लावा. एक प्रजाती कोणकोणत्या आहेत, 4 प्रजातींचा तुम्ही इथे अभ्यास करता आणि त्याची उदाहरणं तुम्हाला प्रत्येकी लिहायची. तर इथे जोड्या लावा हा प्रश्न म्हणजे संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती आणि अनिश्चित प्रजाती. अशा 4 प्रजातींचे प्रकार आहेत आणि त्याची उदाहरणंही सुद्धा आपल्या पुस्तकात पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत. तर यावरती आधारित प्रश्न कोणता असू शकेल? तर जोड्या लावा. आता हा अ गट दिला जाईल. ब गटामध्ये तुम्हाला उलट-सुलट पर्याय दिलेले आहेत, ते जोडून व्यवस्थित लिहायचे असतील किंवा सहसंबंध ओळखा. एक उदाहरण मी इथे तुम्हाला दिलेलं आहे.
संकटग्रस्त प्रजाती म्हणजे तणमूर हे उदाहरण आहे. तर अनिश्चित प्रजाती म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय शेकरू खार. तर हे असा असा प्रकारचा सहसंबंध मग तो कोणताही असेल. दुर्मिळ प्रजाती कस्तुरी मृग आहे, तर संकटग्रस्त प्रजाती उदाहरण लिहा. किंवा उलट कस्तुरी मृग ही दुर्मिळ प्रजाती आहे, तर शेकरू खार कोणत्या प्रकारची प्रजाती आहे. तर अशा प्रकारचा सहसंबंध ओळखा यामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे योग्य पर्याय निवडा. वेगळ्या गटात बसणारा पर्याय घटक ओळखा किंवा उदाहरणे लिहा, नावे लिहा. म्हणजे संकटग्रस्त प्रजातींची 2 नावे, उदाहरणे लिहा. तर अशा प्रकारे प्रश्न या भागावरती विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याच्याच मध्ये आणखीन एक चौकटीमध्ये मुद्दा आलेला आहे बघा. मग तर तिथे तुम्हाला 3 धोक्यात असलेल्या प्रजातींबाबत दिलेला आहे. तर इथे प्रश्न असा विचारले जाण्याची शास्त्रीय कारणे द्या, असा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता. सुंदर बाग वनामधील तसेच मानस अभयारण्यातील वाघांसमोर जगण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. तर इथे ते सुंदरबन अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे. त्याचबरोबर मानस अभयारण्य सुद्धा एकशिंगी गेंडा किंवा वाघ यांसाठी हे राखीव आहेत. आता परंतु सुंदरबन अभयारण्य जे आहे त्यामध्ये अमर्याद प्रमाणात वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी, धरणांची बांधकाम केल्यामुळे, त्याचप्रमाणे त्या मासेमारीसाठी खोदलेले चर यामुळे तेथील वाघ आणि पर्यावरणावर ते मोठे आव्हान उभे राहिले आणि त्यामुळे वाघांसाठी संरक्षण मिळत नाहीये. त्याच प्रकारे मानस अभयारण्यामध्ये सुद्धा धरणांची बांधकाम केल्यामुळे, त्याचबरोबर पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसले असल्यामुळे तेथील वाघ आणि एकशिंगी गेंडा यांचा धोका उत्पन्न झाला आहे. तर अशा प्रकारे प्रश्नांमध्ये तुम्हाला अचूक मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. सगळ्यात शेवटचा भाग या पाठातला आहे तो म्हणजे चिन्ह संकेत. तर इथे काही चिन्ह तुम्हाला दिलेली आहेत आणि त्या चिन्हांचा काय अर्थ आहे ते तुम्हाला लिहायचंय किंवा त्याच्या संदर्भात असलेली तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा. अशा प्रकारे इथे 1-2 उदाहरणं आपण पाहूया. पहिलं चित्र तुम्ही पाहताय ते आहे अ, कचरा कचरा पेटीत कचरा टाकला जातोय. तर इथे कचरा योग्य कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा किंवा माझा माझा खाऊ मला द्या असं कचरा पेटीवर लिहिलेलं असतं. म्हणजेच काय तर कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली पाहिजे. तर ह्यातून आपली भूमिका काय तर कचरा कचरा पेटीत टाकणं किंवा तो इतस्ततः न फेकता त्यापासून होणारं प्रदूषण तुम्ही आटोक्यात आणता येतं. दुसरं चित्र जे आहे ते आहे हरित ऊर्जेचा वापर करावा. म्हणजे हरित ऊर्जेचा वापर केल्यामुळे ऊर्जेबाबतचं जे संकट आहे ते टाळता येतं. तिसरं पण त्याच प्रकारे इथे पाहता येईल की अ, चित अ, चित तिसरं जे चित्र आहे त्यामध्ये आहे सायकलचं चित्र. म्हणजेच काय तर सायकलचा उपयोग करा आणि इंधनांची बचत करा. हे त्यातून आपल्याला अर्थबोध होतो. चौथं चित्र जे आहे त्यामध्ये आहे पाणी वाचवा, जीवन जगवा असा संकेतार्थ आपल्याला इथे मिळू शकतो. 5व्या चित्रामधून पुनर्वापर वस्तूंचा पुनर्वापर कसा आणि पुनर्चक्रीकरण हा मुद्दा इथे स्पष्ट होतो. पुढच्या चित्रामध्ये पाणी वाचवा, जीवन वाचवा या प्रकारे संकेत आपल्याला मिळतात किंवा पाण्याची बचत कशी करावी हे सांगितलं जातंय आणि शेवटच्या चित्रामध्ये सौर ऊर्जेचा वापर केला तर इंधनाची बचत होते ते आपल्याला इथे स्पष्ट होतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या चित्रांच्या आधारे त्याचं स्पष्टीकरण, चिन्ह संकेत काय सांगतात ते 2 किंवा 4 मार्कांकरता प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही हा पाठ अचूक करू शकता. अगदी सोपा पाठ आहे आणि त्यामुळे तुम्हाला योग्य प्रकारे अभ्यास केलात किंवा योग्य प्रकारे धड्यांचा विचार मुद्द्यांचा नीट केलात तर याचे जे अचूक मार्क आहेत ते तुम्हाला मिळू शकण्याची खूपच चान्सेस आहेत. धन्यवाद.